नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण टोटल 6 कंपनींबद्दल बोलणार आहोत, ज्यांनी 17 ऑगस्ट 2024 म्हणजे काल डिव्हिडंड, स्टॉक स्प्लिट आणि बोनस शेअरवर काही ना काही अपडेट दिली आहे. तर सगळ्यात पहिले बोलूया NCC लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 309 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 19,000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा. आणि या कंपनीने आपल्या शेअरहोल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 98.39%चे रिटर्न दिले आहे. आणि या कंपनीने आपल्या शेअरहोल्डर्सला लास्ट 5 इयरमध्ये 395.15%चे रिटर्न दिले आहे. आणि या कंपनीने 2 रुपये 20 पैसेचा डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे. आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 30 ऑगस्ट 2024. चला आता बोलूया सॅम कर्ग पिस्टन्स अँड रिंग्स लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 192.95 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 189.49 करोड रुपये. आणि या कंपनीने आपल्या शेअरहोल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 35.12%चे रिटर्न दिले आहे. आणि या कंपनीने आपल्या शेअरहोल्डर्सला लास्ट 5 इयरमध्ये 88.89%चे रिटर्न दिले आहे. आणि या कंपनीने 2 रुपयाचा डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे. आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 18 सप्टेंबर 2024. चला आता बोलूया भारतभूषण फायनान्स अँड कमोडिटी ब्रोकर्स लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 47.66 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 16.11 करोड रुपये. आणि या कंपनीने आपल्या शेअरहोल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 50.68%चे रिटर्न दिले आहे. आणि या कंपनीने आपल्या शेअरहोल्डर्सला लास्ट 5 इयरमध्ये 203.57%चे रिटर्न दिले आहे. आणि या कंपनीने 0.60 रुपीज म्हणजे 60 पैसेचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे. आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 17 सप्टेंबर 2024. चला आता बोलूया पृथ्वी एक्सचेंज इंडिया लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 411 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 339.06 करोड रुपये. आणि या कंपनीने आपल्या शेअरहोल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 460.71%चे रिटर्न दिले आहे. आणि या कंपनीने आपल्या शेअरहोल्डर्सला लास्ट 5 इयरमध्ये 1,577.55%चे रिटर्न दिले आहे. आणि या कंपनीने 0.50 रुपीज म्हणजे 50 पैसेचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे. आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 5 सप्टेंबर 2024. चला आता बोलूया मॉयल लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 405.50 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 8,000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा. आणि या कंपनीने आपल्या शेअरहोल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 96.13%चे रिटर्न दिले आहे. आणि या कंपनीने आपल्या शेअरहोल्डर्सला लास्ट 5 इयरमध्ये 214.95%चे रिटर्न दिले आहे. आणि या कंपनीने 2 रुपये 55 पैसेचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे. आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 30 ऑगस्ट 2024. चला आता बोलूया स्पोर्ट किंग इंडिया लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 1,284.85 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 1,000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा. आणि या कंपनीने
आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 62%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीने 1:10च्या रेशोमध्ये स्टॉक स्प्लिट अनाऊन्स केला आहे. म्हणजे एका शेअरचे 10 शेअर होऊन जाईल आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 13 सप्टेंबर 2024. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा